अकोटवरून अचानक आपण आपल्या गावले आणि आपलं गाव आहे भाऊ सुकले नंदापूर. तिथंच आपलं सगळं जमीन जुमला कसा अकोटले राहतो म्हणून तिकडच्या गोष्टीवर दुर्लक्ष करणं बरोबर नाही ना. दोन्ही इकडे पाहा लागत असते म्हणून आपण आलतो भाऊ वावरात फवारा काढायसाठी. कारण सोयाबीनला पाणी आणि फवारा दोन्हीची गरज पडली होती. आता तुमचा वेळेवर चिवा लागा असं नाही ना भाऊ. आता आम्हाला वाटलं भाऊ इकडे भरपूर पाऊस आहे तर काय तर बा सोयाबीन पूर्ण पाण्यावर आलं तर वेळेवर तकतक झाली. मग जे दिसू राहील ते होती भाऊ आपली पहिली खोपडी. वर्षी हवेने उडून जाते. जाऊ द्या ते मग दाखवून तुम्हाला. पहिले तर मी पैप लावून घेतो भाऊ. पादप मग दिले भाऊ पैप लावून पाहिला स्टार्टर चालू केली डायरेक्ट बोरची मोटर. घ्या ना भाऊ मग चालू झालं मग पाण्याची स्प्रिंकलर. पाहून घ्या मग आपल्या आप्पाची देन मस्त पैकी ऍपल बोरी आहे रे भाऊ. एका लाईनी निरा आंब्याची झाड निरा. इकडे आहे भाऊ आंबट बोरी. घ्या भाऊ बाशाची झाड बांबू. मग सीताफळ जांब. आणि इकडच्या वावरात लावली होती भाऊ भेंडी. आणि इकडे दुसऱ्या बोरचं सर सर पाणी चालू होतं. तुम्हाला तर माहिती आपण कुठे असलो काही असलो तर आपल्याला चहाची तलप येते. खोपडीचं होतं भाऊ चहाचं सामान. म्हटलं पहिले चहा बनवून टाकू म्हटलं. झालं मस्त पैकी मग चहाचा दणकाही मारून टाकला आपण. हे आहेत आपले आप्पा. म्हटलं वावरातला जोई नजारा दिसला का नाही ते सगळे आपल्या आप्पाची देन आहे. मग जसे सगळे काम आटोपले भाऊ पाय लंबे केले. घरी जायसाठी भाऊ चाबी काढली का नाही तर तेवढं आम्हाला रोहन भाऊ दिसले. म्हणजे चाललाय का रे म्हटलं हो बा. मग मागून अक्षुता येते तो म्हणते होय पुढे मी आलोच. मग मागं पाहतो तो प्रज्वल भाऊनवर पण भाऊ दिसले. मग गाडीला किक मारून घरी येतो. आजी मस्त माळीवर वरते बसवली होती. तू इस्त वाट पाहू राहिली ती.